आज आता आपला विषय सुरू करायच्या आधी मागे जिथे आपण थांबलो मागच्या रविवारी तिथूनच पुढे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आपण बघू आणि नंतर मग त्याचा अर्थ काय असावा हे आपल्या समोर मी मांडतो. बरं का, मागच्या रविवारी काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी की तुम्ही कृतनिश्चय व्हा, म्हणजे तुमचं ध्येय काय आहे ते ठरवा. ते ध्येय ठरल्यानंतर स्वाभाविकच मन तुम्ही मोकळं सोडलं तर ते परत ते घेऊन येईल, तो निश्चयच परत घेऊन येईल असं त्याने आपल्याला सांगितलं. आता काय करतायत पुढे, आपलं ध्येय काय आहे याचं वर्णन करतायत. वास्तविक 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन झाल्यानंतर हे सांगायचं कारण नव्हतं, कारण दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली, हे ध्येय आलंच आहे. बरं, पुन्हा 12व्या अध्यायात आहे, 14व्या अध्यायात आहे. 12व्या अध्यायात ज्ञानीभक्ताचं लक्षण, 14व्या अध्यायामध्ये तो त्रिगुणातीत होतो त्याचं लक्षण, हे सगळं सांगितलंच आहे. मग इथे सांगायचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, भारतीय तत्वज्ञानी आणि युरोपियन तत्वज्ञानी यांच्यामध्ये एक पायाभूत फरक आहे. युरोपियन तत्वज्ञानी हे विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर तत्वज्ञानाचा विचार करतात. ती जी सायंटिफिक मेथड ज्याला म्हणतात, विज्ञान पद्धती म्हणून आहे, त्याच्यामध्ये आपण जी वस्तुस्थिती पाहतो, फॅक्ट्स, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये फार सुरेख आहे, फॅक्ट्स आर सुप्रीम इन सायन्स. बाप दाखवून ते श्राद्ध कर, काय आहे ते बघ, वस्तुस्थिती काय आहे. त्यामुळं जी वस्तुस्थिती आहे तिचं विवरण करतात, म्हणजे विश्लेषण हा शब्द आहे, मी विवरण म्हणतो त्याला. हे की नाही, त्यांच्या पद्धतीवर आपले शब्द निर्माण झालेत म्हणून समजत नाही फारसे. म्हणजे ती जी वस्तुस्थिती आहे त्याचं विच्छेदन करायचं, त्याला अनालिटिक मेथड म्हणतात. त्यामुळं तुम्ही युरोपियन तत्वज्ञानामध्ये, पाश्चात्य म्हणा त्याला, ग्रीक फिलॉसॉफीत सुद्धा बरं का, नीतिशास्त्र वेगळं, अध्यात्मशास्त्र वेगळं, परतत्वशास्त्र म्हणजे मेटाफिजिक्स वेदांत वेगळा, मानसशास्त्र वेगळं आणि सगळंच वेगळं. म्हणजे तुम्हाला एक तत्वज्ञ घ्या, मोठा तत्वज्ञ ब्रॅडले म्हणून एक अतिशय प्रसिद्ध तत्वज्ञ होऊन गेला, 1925 साली मेला. तो जन्मभर ट्युटर राहिला, ट्युटर, प्रोफेसर झाला नाही, पण मला फिलॉसॉफी कळली नाही म्हणाला. आणि त्याचा ग्रंथ असा आहे, रसेलने वर्णन केलंय, इंटेलेक्च्युअल जिम्नॅस्टिक्स असं त्या ग्रंथाचं नाव आहे, अपिअरन्स अँड रियालिटी. आम्हाला BA ला होता तो ग्रंथ, अहो डोकं पिकून जायचं ते समजता. म्हणजे ही पद्धतच त्यांची. तर त्यामध्ये काय आहे, तुम्हाला गीतेचं नीतिशास्त्र काय आहे बरोबर वेगळं दाखवतील, गीतेचं आत्मज्ञानाबद्दल काय मत आहे वेगळं दाखवतील. म्हणजे त्यांची ही पद्धत. भारतीयांची पद्धत ही समग्र आहे, होलिझम कडे आहे, ही सिंथेटिक आहे, ही रचनात्मक विधेयात्मक आहे जास्त. त्यामुळे एक विषय आल्यानंतर त्या विषयाची जी सर्व अंग आहेत ती एके ठिकाणी येतात. नीतिशास्त्र येईल, आत्मशास्त्र येईल, अध्यात्म येईल, अनुभव येईल, मानसशास्त्र येईल, सगळं एके ठिकाणी येईल. म्हणून ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये पहिली जी चतुसूत्री म्हणतात ती आहे, त्यामध्ये संबंध वेदांत आलेला आहे. म्हणजे पुढे तुम्ही ब्रह्मसूत्र वाचली नाही तर त्याची जरूर नाही, संबंध एके ठिकाणी आलेला आहे, कारण ही पद्धत आहे. तशी ज्ञानेश्वर महाराजांची ही पद्धत आहे. मला मुद्दा सांगायचा आहे तो आहे बरं, की ज्ञानेश्वर महाराजांनी इथे त्या पद्धतीनं सांगितलेलं असल्यामुळे आपलं शिक्षण सगळं अलीकडच्या पद्धतीत झालेलं आहे, विज्ञान पद्धतीप्रमाणे. त्यामुळे हे मध्ये काय विषय व त्याने असं समजण्याचा वाटण्याचा संभव आहे. अगदी काल संध्याकाळी मला एक ग्रस्त भेटले, रोज ज्ञानेश्वरी वाचून इथे ऐकायला येतात. ते म्हणलं बघा कळत नाही, हे मध्ये आलं कशाला, मूळ गीतेत नाही, बरं सांगण्याचं काही तिथे प्रसंग नाही, म्हणून हे मला तुम्हाला सांगावं लागलं. त्यांच्या ऐकायचं ते बाहेर काढण्याकरता समजून घ्यायला पाहिजे ना, नाही का. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. एक आहे प्रतिभेची किल्लत,
एक हा ज्ञानेश्वरी ही प्रतिभेतून आलेली आहे आणि विज्ञान पद्धतीनं किंवा नुसत्या बुद्धीनं तर्कानं आलेलं युरोपियन तत्वज्ञान. बरं, त्यामध्ये केव्हाही बुद्धी अशी ही करील, छिन्न विछिन्न करील सगळं. पण इथे कसं आहे, एकदम दर्शन आहे आणि त्यातून आलेलं आहे. असं आहे, परमात्मा स्वरूपाचं जे दर्शन आहे ते क्रमाक्रमानं होत नाही. बरं, एकदम होत असतं. मग क्रमानं काय होतं, अज्ञान क्रमाने कमी होतं ना. अज्ञान कमी कमी होत गेलं कि मग आपण ज्ञानाच्या जवळ जातो, ज्ञानात नाही. आणि अज्ञान शून्य झाले की एकदम ज्ञान बाहेर येतं. म्हणून ही दृष्टी ज्याला आहे तो एकदमच सांगेल जे काय आहे ते, हे एक. आणि अनुभव आल्यानंतर अनुभव काय, महाराजांचं दृष्टांत काय आहे, अप्रतिम हो. महाराज म्हणाले का माणसाचं लग्न झालं, ते पूर्वीचं लग्न होतं, म्हणले 4 दिवस लग्न झालं. 4 दिवस लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी काय पाव लग्न झालं, दुसऱ्या दिवशी काय अर्ध लग्न झालं, आणि पाहून मग पूर्ण. अरे लग्न म्हणजे लग्नच ना. हे जसं तसं भगवंताचं दर्शन आहे. मला अर्ध दर्शन झालं, पाव दर्शन झालं नाही, दर्शन म्हणजे दर्शन. म्हणून एखाद्याला अगदी तुकाराम महाराजांच्या सारख्या अवस्थेला की विठ्ठल सरिसा चालत असे तरी ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे ज्ञान घ्यायला उरलाच नाही, हा ज्ञान स्वरूपच झाला, ते ज्ञान खरं आहे. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. बरं का. आता बघा 15-20 ओव्या घातलेल्या आहेत आणि निर्णय अंग त्याची दाखवली आहेत त्या अनुभवाची. आपल्याला आज अनुभव नाही, पण आपल्याला समजेल ना की मग अध्यात्म म्हणजे काय आहे त्याचं वर्णन ते बघा. असं आहे, पाठी केतुलेनी एके वेळे. काय विषय होता की तुम्ही कृतनिश्चय केला, माझं ध्येय ते ठरलेलं आहे, ते ठरलेलं आहे म्हणल्यानंतर मनाला मोकळं सोडलं तर मग काय होईल, मन भरकटे. पहिल्यांदा मी एक उदाहरण दिलं ना मागच्या रविवारी की तुमचं ठरलं या परीक्षेला बसून पास व्हायचं, ध्येय बरं का, पास व्हा लगेच नका व्हा, पण ध्येय ठरलं की नाही मला PhD व्हायचं किंवा काय असेल तुमचं ते निश्चय झाल्यानंतर चांगलं टीव्हीवरती बुवा शनिवार आहे आज नाटक लागलंय बुवा जाईल मन, पण सारखा आतमध्ये संघर्ष राहील की मला हे ध्येय आहे, हा वेळ घालवणं बरं नाही. म्हणून थोडं पाहिल्यानंतर उठणार जरी नाही तरी मनात सारखं जावं, नको हे नको हे परत यावं असं वाटेल की नाही. तसं मला ब्रह्मज्ञान पाहिजे, ईश्वराचं दर्शन पाहिजे, हे ठरलं, खऱ्या अर्थानं ठरलं पाहिजे. हा ते नाही, खरं ठरल्यानंतर तो की नाही विषयामध्ये जाईल, पण गेला तरी हे नाही आपलं काम नाही, नको आहे मग माघारी येईल, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. मग काय होईल म्हणाले, ते जसं घट्ट ठरल्यावर पाठी केतुलेनी एके वेळे मन मोकळं सोडलंय, पुन्हा परत येईल. त्या स्थैर्याचे मेळे, मेळ म्हणजे जोर, त्या निश्चयाच्या जोराने आत्मस्वरूपात जवळ येईल सहजे. काय अनुभव आहे त्या पुरुषाचा. अरे अनुभव घेणारे पुस्तक सांगणारे किती आहे, जे वाणी आणि इंद्रियांना आवरत नाही, समजत नाही असं शब्दात घालणं, अरे काय सामर्थ्य आहे बघा. मग येतो वाचो निवर्तनते ना, मग असा विषय इतका सहज सांगायचा, ते बॉर्न ग्रेट हे की नाही ते सांगा करतात, जन्माला आले बघा, उगीच काय शिकून झालेले नव्हे. मग पुन्हा उभी बघा, पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे. ते जे निश्चयाचं बळ आहे ना, तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. कसं आहे, गोळी मारल्यासारखं बघा, एकदम ध्यान आहे की नाही का, निश्चयच होत नाही हो. आणि निश्चयाचे गमत सांगतो तुम्हाला मानसशास्त्र दृष्टीनं. निश्चय म्हणजे काय आहे, निश्चय थोडस चक्रमपण आहे, क्षमा करा, वेड पण आहे थोडं, कारण निश्चयाला श्रद्धा लागते आणि तिथे तर्क नाही, तर्क लग्न पडतो तिथे. पण श्रद्धा म्हणजे कशी आहे, आंधळी आहे, मला माहिती नाही हे म्हणजे हे. बरं का, याचं उत्तम उदाहरण हे तरुण लोक प्रेमात पडतात, चढत नाही, पडतात खाली ना, त्याच्यामध्ये आहे. अरे तो तुला योग्य नाही, तो लबाड आहे, तो अस्थिर आहे, नाही नाही नाही, बस श्रद्धा म्हणजे श्रद्धा. अशी श्रद्धा गुरुवर असणं, महाराज काय म्हणाले,
समजा तो गुरु योग्य नाहीये, ज्ञानी नाही, त्या श्रद्धेच्या जोरावर त्याच्यामध्ये याच्यापुरतं ज्ञान निर्माण होईल आणि याचं काम होईल, तो तसाच राहील. काय श्रद्धेचा जोर आहे. म्हणून गीता सांगते श्रद्धामयो यम पुरुषो यो यश श्रद्धा सैवचा, किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम. एकदा असा विषय निघाला, जगात पुष्कळ बुद्धिमान माणसं असतात बरे का. महाराज एकदम म्हणाले छे 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 नाही म्हणाले, श्रद्धावान माणसं कमी असतात. बरं, आपल्यावर श्रद्धा नाही का आपल्या जवळ? का नाही? बरोबर आहे. काय श्रद्धा आहे? मी देहच आहे तेवढी श्रद्धा आहे, मला सांगा. असं काय करतात? नाही कसं काय त्या देहावरती प्रेम असतं. कालचं मी तुम्हाला सांगितलं ना, ते मागच्या रविवारी दात गेल्या ते बाईचं, अरे बाई रडायला लागली दात गेल्यावरती, नाही का. दात असताना सारे काय त्रास देतात, दुखतात, भयंकर असतं ते. पण गेल्यानंतर त्या तोंडाचं बोळकं झालं की ते बाईला वाटलं काय काय प्रसंग आहे, काय देहाचं प्रेम आहे मला सांगा. नाही खरं आता तसं होत नाही. पण आपण आपल्याला ताटीवर बांधलं आणि तुम्ही लोक नाका ठेवतो उठून बसेल, मला काय नावं ठेवता म्हणून ते देहाचं प्रेम आहे असं होत नाही. सांगतो झालं तर लोक पळूनच जातील पिशाच्या आले का तर खरा मेला नाही म्हणून. सांगण्याचा हेतू काय? आपल्याला श्रद्धा आहे, फक्त ती जडावरती आहे, दृश्यावरती आहे. आणि ती नामावर जर बसली ना, सत्पुरुष भेटायला येतील आपल्याला, असं काय समजतं आपण? हो, खरं पाहायला येतील. अरे काय महाराजांचं उदाहरण आहे, मुंग्यांना आमंत्रण करावं लागत नाही, साखर टाका की मुंग्या येतात. किंवा रामकृष्णांचं उदाहरण आहे, ते कमल उमललं की भुंगे बोलावून नको, आपोआप येतात. तसं खरं भगवंताचं प्रेम लागलं ना, पाहिलंय. एक मला आठवतं बघा, आजकालचं काळ जरा कमी आहे, पण मी हा 60-70 वर्षाच्या नाही 85-100 वर्षाच्या मागचा काळ सांगतोय. महाराजांचे जे शिष्य होते ब्रह्मानंद म्हणून, अतिशय विद्वान शास्त्री, म्हणजे आपल्याकडे ती सिस्टम्स ऑफ फिलॉसॉफी दर्शन म्हणतात बरं का, त्याच्यामध्ये पारंगत असणारा हा मनुष्य, आणि सगळं सोडून नाम घेऊ लागला. आणि महाराजांच्या पादुका गळ्यात घालायच्या. माझं मंगळसूत्र आहे म्हणायचे. ते शौचाच्या वेळेला फक्त काढून ठेवायच्या, बाकी गळ्यात ते मंगळसूत्र म्हणून घालायचे बरं का. त्यांना विचारते, कृष्णराव म्हणून होते इनामदार म्हणून, ज्यांच्या घरामध्ये बाजूला ते राहायचे, त्यांनी विचारलं की महाराज अहो हे काय आहे तुमच्या गळ्यामध्ये, तुम्हाला त्रास नाही का होत? काय उत्तर दिलं त्यांनी? अरे माझ्या गळ्यात ते घातलं म्हणजे महाराजांचं आलिंगन मला होतं म्हणाले. काय श्रद्धा आहे माणसाची बघा, विचार करा आपण. आणि हा एवढा ज्ञानी पुरुष, महाराजांची तार आली गोंधळून की महाराजांनी देह ठेवला, रडायला लागले आणि म्हणाले 2.25 रुपयामध्ये चालतं बोलतं ब्रह्म पाहायला मिळत होतं, आता नाही मिळणार म्हणाले. काय श्रद्धा असेल माणसाची. श्रद्धा आपण म्हणतो ती तिकडे गेली पाहिजे, बाकी नाही. तर सत्पुरुष आपल्याला सांगणारच नाही. मुळातच जर नसेल तर कसं सांगेल तो, नाही का. मुळात आहे ना, तर फक्त इकडचं तिकडे लावायचं आहे, तेवढं झालं की झालं. आम्ही काय करतो, त्याची जी सूक्ष्मावरची श्रद्धा आहे सत्पुरुषाची, ती खेचून प्रपंचाकडे आणायला बघतो. तो हिमालय असतो म्हणून तो ढळत नाही, कच्चा असले की येतोच खाली, पाहतो की बुवाबाजीचं काय होतं ते, नाही का. त्याची स्थिती तो आम्हाला वर उठतो. फक्त फरक एवढा, ताकद जास्त कोणाची अशापैकी होत. शेवटी प्रापंचिकापुढे थोडं तरी सत्पुरुषांना नमावं लागतंच बरं का, कारण लोकशाहीचं युग आहे ना. तो एकटा, आम्ही इतके, तो एक आणि आम्ही अनेक, काय करता येत नाही. तर सांगण्यात हेतू काय, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ते मन हळूहळू येईल आणि आत्मस्वरूपात जवळ येईल सहज आहे. हे फार मार्मिक आहे. सहज शब्द कष्ट नाहीत, आपोआप येते, जाते कुठे ते. मग तया ते देखोनी अंगा घडेल, तेच अद्वैती द्वैत उडेल आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य. हे ध्येय, हे जे द्वैत म्हणजे अनेकपणा, हे मी सांगितलं ना ध्येय आहे. दी वन अँड द मेनी असं इंग्लिश मध्ये म्हणतात तत्वज्ञानात. एक आणि अनेक, सगळ्या तत्वज्ञानाचा जर प्रश्न असेल, एकातून अनेक कसं निर्माण झालं. काही म्हणतात हे अनेक आहे ना भ्रम आहे, मिथ्या आहे, असा वेदांताचा शब्द आहे.
काही म्हणतात नाही ते एकच आहे तेच पसरलंय सगळीकडे, बरं का. नास्तिक ते म्हणतात हे एक नाही अनेक नाही, अनेकच खरं आहे आणि एक आहे हा भ्रमच आहे असं ते म्हणतात. सगळा मुद्दा तिथे आहे बघा. आणि हा प्रश्न ज्यांनी सोडवला त्याचं तत्वज्ञान टिकलं. आचार्यांचं म्हणणं असं, देहबुद्धीच्या भूमिकेवरून तुम्ही ज्याला अनेक समजता हे अनेक खरं आहे यात शंका नाही. अनुभवाला येत आहे ना, नाही कसं. आणि सत्पुरुष काय म्हणतात, अरे अनुभवाला येते खरं पण हे स्वप्नासारखं आहे, स्वप्न पडतंय पण खरं नाही. तसं तुला तुझ्या बुद्धीनं खरं वाटतंय पण तर्काने सुद्धा एकात अनेक आहे, अनेकात एक आहे, ते एक खरं आहे आणि अनेक खोट आहे. या भानगडी आहे ते आपण डोक्यात घालून नाही नको बरं का. झोपच यायची त्यांनी आणि फुकट उभी कात्याकूट केला असं वाटायचं. ते म्हणून त्याला खटपट म्हणतात, ती बरोबर आहे. घटाती खटपटती असं सांगण्याच हेतू काय, हे जे मन आहे मग असं त्या आत्मस्वरूपाच्या जवळ आलं म्हणजे त्याच्याशी तादात्म्य होऊन जाईल. बरं का. मला एक कृष्णमूर्तींचं वाक्य आठवतं इथे. ते म्हणाले, माणूस म्हटला की खरं आणि खोट, सत्य आणि असत्य हा भेद आलाच. पाहतो ना आपण व्यवहारात सुद्धा, तुम्ही नाणी छापता नाही का, तयार करता, ही खोटी नाणी खरी नाणी, तुम्ही खोटी नोट खरी नोट, आलंच की तसं बोलणं खरं खोटं सगळीकडे खरं खोटं आहे. तर म्हणाले मग खरं कसं, खरेकडे जायचं कसं. जे असत्य आहे त्या असत्यपणाची जाणीव झाली की चालला, दॅट इज द बिगिनिंग, तिकडे तो चालला. त्यांचं म्हणणं फार खरोखर आहे. ते असत्याच्या जाणीवेची जाणीव होणं ही खरी तिकडे जाण्याची खूण आहे. पण ज्याचा कृतनिश्चय झालाय की ते ध्येय आहे माझं, तो बरोबर द्वैतातून अद्वैताकडे जातो. मग ऐक्यतेचे उघडलेलं त्रैलोक्य आहे. लक्षात घ्या, ज्ञान हे प्रकाशमय आहे. आणि परवा आपलं बोलणं झालं की जेव्हा ज्ञानाचा प्रकाश असं म्हणतो आपण, दोन वळले झाले. एक ज्ञान अग्नी आहे, ज्ञान प्रकाश आहे. अग्नी का, तर अज्ञानाला जाळतो ते, म्हणून अग्नी. जाळल्यानंतर काय होतं, अज्ञान शुंभासारखं शिल्लक राहतं, मूळ स्वरूपात शिल्लक राहत नाही, नावापुरतं राहतं. कारण सत्पुरुष सुद्धा मला भूक लागली, मला ताण लागली, मला झोप आली, मला थकवा आला म्हणतो ना. अरे पण हा ते अज्ञानाचं बोलणं आहे. आणि जाळल्यानंतर अज्ञानातून जे दुःख निर्माण होतं ते त्याला नाही, म्हणून तो अग्नी. बर, अग्नी तुम्ही म्हटल्यानंतर हे खरं आहे सगळं. पण तेज काय आहे, तर तेज म्हणजे ज्ञानाने आतापर्यंत जे मला कळत नव्हतं आणि न कळल्यामुळे त्यातून जे दुःख होत होतं ते दुःख उरत नाही. त्याला इल्युमिनेशन असा शब्द आहे. आणि मलाही माहिती नव्हतं, ज्यांनी सांगितलं ते लाईट आणि इल्युमिनेशन, प्रकाश आणि हा ज्ञानाचा प्रकाश. यात फरक असा आहे, प्रकाशाला दिवा लागतो, सोर्स लागतो, मूल लागतं. मेणबत्ती आहे, कंदील आहे, बल्ब आहे, अमकाय तमकाय, त्याला तो सगळीकडे पसरत नाही, त्याला मर्यादा राहते. 100 कॅन्डल पॉवर तुम्ही म्हणत नाही, त्याची मर्यादा राहते. मोटारीचे दिवे असतात ना, किती लांब पर्यंत तुझे, पुन्हा मर्यादा. पण हा जो भगवंताचा प्रकाश आहे, हा प्रकाश सगळीकडे व्यापून आहे. त्याला इंग्लिशमध्ये इल्युमिनेशन असं म्हणतात. बरं का. म्हणून दासबोळा सारखा ग्रंथ किंवा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ याचं इंग्रजी भाषांतर करताना मराठी इंग्लिश चालत नाही तिथे, असं आहे. बरं का. त्याला ती मूळ बायबलचीच भाषा लागते, यात शंकाच नाही. म्हणजे सांगण्याच हेतू काय, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले ऐक्य तेज उघडेले त्रैलोक्य हे. ऐक्य तेज हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे संबंध त्रैलोक्यात पसरला, म्हणजे त्याला सगळीकडे परमात्मा स्वरूप दिसे. पुढे आकाशी दिसे दिसरे. आता बघा, मग हा मिथ्या म्हणून सांगितलं ना, द्वैत मिथ्या आहे. आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जई विरे ते गगनचिका भरे विश्व जैसे. आकाश आहे हे खरं सत्य, त्याच्यामध्ये अभ्र आलं हे असत्य, आकाशातूनच आलं, आकाशामुळेच राहिलं, आकाशात नाहीच झालं. तसं हे जगत जे आहे हे दृश्य अदृश्य परमात्मातूनच आलं.
त्याच्यामुळे जगलं आणि त्यातच विरून गेलं, मग उरलं आकाश. तसं दृश्य विश्व गेल्यानंतर आत्मस्वरूप तेवढं उरतं आणि हा मनाने आत्मस्वरूप होऊन जातो. त्याला योग वासिष्ठामध्ये चित्त चैतन्य होणं असं म्हटलेलं आहे. चित्त हे चैतन्य स्वरूप होऊन जात, बरं का. मग गगनचिकाभिरे विश्वदैसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. सहज होऊन जाते, चित्त चैतन्यच होत आणि सगळीकडे चैतन्य दिसायला लागतं त्याला. हा सोपा मार्ग आहे म्हणाले. हे ध्येय आहे बरं का. आता तेच पुढे सांगतायत. या सोपिया योग स्थिती उकल देखिला गा बहुती संकल्पाची संपत्ती रुसोनिया. काय म्हणाले? संकल्प म्हणजे सांगितलं आपल्याला वासना आणि वासना तृप्त करण्याची इच्छाशक्ती मिळून संकल्प. तर हा संकल्प नाहीसा करून संकल्पाचा मुलगा काम, त्याला पुत्र शोक करा म्हणून सांगितलं ना आपल्याला, तेव्हा ते नाहीस झाल्यावर हा सोपा योग आहे त्या अवस्थेला नेतो, त्या योग्य स्थितीला नेतो. तै सुखाचे सांगाते आले परब्रह्म आतवते ते लवण जैसे जळाते सांडू नेणे. लवण म्हणजे मीठ. मीठ समुद्रात गेलं, पाण्यात गेलं, त्या पाण्यातून त्याला वेगळं होताच येणार नाही, पाणी स्वरूप होऊन गेलं. तस या ब्रह्मसुखाने तो ब्रह्मस्वरूप झाला, त्याला वेगळं पण उरलं नाही. आता ते आत बाहेर ब्रह्मस्वरूपच जर ध्येय आहे बरं का. हे म्हणजे जिकडे पाहावं तिकडे तोच, दुसरं नाहीच काय, बरं का. जिधर देखे उधर तू ही तू है, असं ते जिकडे पाहावं तिकडे ते होऊन जात. पाण्याचा दृष्टांत बृहदारण्यक उपनिषदामध्ये दिलेला आहे. पाण्याचा खडा बाहेर आहे तो पण अस्वस्थ असतो आणि समुद्रात एकदा गेला की स्वस्थ होतो. तसं जीव आणि शिव यांचा संबंध आहे. जीवाला अत्यंत अस्वस्थता असते. एक माणसाची व्याख्या आहे बघा, ती तत्वज्ञानामध्ये नाही पण एका लेखकाने दिलेली आहे. आता मला की नाही आठवत नाही कोणत्या लेखकाची आहे, विचारवंताची आहे. मला वाटतं एका एक्झिस्टेन्शियलिझम माणसाची असायची, कोणाची कोणाला. तो काय म्हणतो, माणसाची व्याख्या 2-4 आहेत ना. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, बुद्धिप्रधान बुद्धिशील. माणूस हा समाजशील प्राणी आहे, माणूस हा राजकारणी आहे, माणूस हा हसणारा प्राणी आहे, माणूस हा बोलणारा प्राणी आहे. हे सगळं झालं तर हा काय म्हणतो, माणूस हा शोध घेणारा प्राणी आहे. ते बघा, 2 बायका जर बोलत असल्या तिसरे काय काय म्हणताय तुम्ही, कारण नाही बरं, संबंध काही नाही बरं का, उगीच कुतूहल. अरे त्यातल्या त्यात जर थोडं काम ऐकायला कमी येत असेल ना ते कुतूहल फार असतं बरं का. काय बोलतायत बोलते, अरे तुला काय करायचंय, तुला खायला प्यायला दिलं, म्हातारी जास्ती घरामध्ये खायला प्यायला तुला करायचंय काय, त्याला गेलं पण आपलं कान देऊन ऐकणार, कारण दाब होत नाही फार, एवढं बरं आहे. पण नाही कसं कुतूहल असतं बघा. अरे काय जरूर आहे, आपण वर्तमानपत्र वाचतो म्हणजे काय करतो, कुतूहलच नाही का. त्या अमक्या ठिकाणचं काय झालं हो इलेक्शनचं, आज 12 तारीख आहे ना, काय झालं. अब तुला काय, तू घरी सुखानं खाणं पडलं आपलं, तुला काय करायचं, कोण विचारतं तुला, नाही का. पण किती बघा, शोध जिथे तिथे नाही का, शोध घेणारा प्राणी आहे. सत्पुरुष काय म्हणतात ते ऐकण्यासारखं आहे. जर शोध घेणार आहेस ना, मग जगाचा शोध घ्यायच्या ऐवजी अरे स्वतःमध्ये शोध घे ना. तो आपल्याला कल्पना नाही, स्वतःचा शोध जन्मजन्म घेतला तरी पत्ता लागत नाही, आणि ज्याला साधलं तो परमात्मा स्वरूपच झाला, नाही का. म्हणून म्हणाले या सुखाचे मी सांगाते. ब्रह्माशी तादात्म्य झाल्यानंतर ती जी ही याला इंग्लिश मध्ये क्युरिओसिटी म्हणतात बरं का. शोध घ्यायला क्युरिओसिटी शब्द आहे, सीकर नव्हे. सीकर हे आपलं मराठीच इंग्रजी आहे, शोध नाही, क्युरिओसिटी म्हणतात. तेव्हा ते ज्याला आहे त्याच्यातून त्याला बरोबर हे परमात्मा स्वरूप कळेल आणि तो आत बाहेर परमात्मा स्वरूप होईल. तैसे होयतीये मेळी मग सामरस्याच्या रावळी महासुखाची दिवाळी जगेशी दिसे. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, महासुख म्हणजे परमात्मा सुख, भगवंताचा आनंद. तर भगवंताच्या आनंदाची दिवाळी होते. दिवाळी शब्द माहितीये तुम्हाला, म्हणजे दिव्यांची ओळ, खूप दिवे लावले जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश. तेव्हा
जगामध्ये सगळीकडे त्याला प्रकाश दिसतो. भक्तीची भाषा सांगतो आपल्याला, जर त्याचा प्रकाश सर्व जगामध्ये विश्वामध्ये भरलेला आहे, त्याची सत्ता सगळीकडे आहे, तो प्रकाशमयच आहे, ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे जे जे घडतं ते त्याच्या इच्छेने घडतं. हे जर खरं आहे तर मग कोणचं चांगलं आणि कोणचं वाईट, सगळंच चांगलं असलं पाहिजे. तो अकल्याणाचं कसं करेल? आपल्या याच्यात आहे ना, कल्याणानाम निधानम, नाही का, रामरक्षेमध्ये निधान म्हणजे साठा, भांडार. कल्याणाचं भांडार असल्यानंतर त्याच्या हातून कल्याण कसं होईल, ही ती दृष्टी, भक्ताची भाषा. पण इथे ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे काय, जे घडतं ते बरोबर आहे, चूक असणं शक्य नाही. इतकं नव्हे, तो स्पिनोझा म्हणतो ना, 2 आणि 2 4. प्रत्येक युगामध्ये मोठ्या मोठ्या लोकांत अज्ञानामध्ये 2 आणि 2 4च जसे होतात, तसं म्हणजे जसं गणितामध्ये चूक नाही, त्याचप्रमाणे भगवंताने जे घडवलंय त्यामध्ये चूक असणं शक्य नाही. कारण तो ज्ञानयांचा राजा, नाही का. म्हणून महासुखाची दिवाळी. मग तो बसलाय कुठे? सामरस्याच्या राऊळी. राऊळ याचा अर्थ आपल्या मंदिर किंवा राजवाडा. राऊळ म्हणजे राजाला म्हणतात बरं का, राऊळ म्हण राजा. तेव्हा सामरस्याच्या राजवाड्यात बसलेला आहे. सामरस्य म्हणजे समरस होणं. समरस होणं म्हणजे माझं जे अंतरातलं आत्मस्वरूप आहे त्याच्याशी तादात्म्य झालेला, भगवंताशी एकरूप झालेला, अशा त्या एकरूपतेच्या राजवाड्यात बसलेला आहे. त्याला महासुखाची दिवाळीच आहे, त्याला दुःख माहितीच नाही काही. हे ऐसे आपुले पायावरी, चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था न अंगवे तरी आन ऐके. ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिला. सगळ्या एडिशन मध्ये हे आहे बुवा, बरे का. म्हणजे राजवाड्यांच्या त्याची पाठ आहेत ना, साखरेबुवांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जी आहे त्या खंदारकराची, त्याच्यामध्ये नवीन सरकारने आपली विद्यापीठाने छापली त्याच्यामध्ये ओवी पुन्हा सांगतो आपल्याला. हे ऐसे आपुले पायवरी, आपल्या पायाने, बरे का. चालीजे आपुले पाठीवरी, आपल्या पाठीवर आपल्या पायाने चालतोय. हे पार्था न अंगवे तरी आन ऐके. हे जर तुला लक्षात येत नसेल, तुझ्या डोक्यात शिरत नसेल, तर मी आणखी सांगतो. बर, काय आहे याचा अर्थ असा, त्याला थोडं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये असं आहे, मनुष्य पाठ मोरा होतो म्हणजे काय, तोंड फिरवतो, त्याशिवाय पाठीकडे जात नाही. तर जी वस्तुस्थिती आहे, जे इंद्रियांना अनुभवाला येतं, त्याच्याकडे पाठ फिरवणं म्हणजे पाठीवर चालणं आहे. बर, अहो प्लेटोने 3000 वर्षापूर्वी हा दृष्टांत दिलेला आहे. बर, म्हणजे काय, बर चालणं का, निश्चलपणे चालणे येथीचे धनुर्धरा. अरे इथे चालणं कसं आहे म्हणाले अध्यात्मात, निश्चल होणं चालणं. म्हणजे इथे जे मन धडपड धडपड करताय ते स्वस्थ होणं म्हणजे हा मार्ग चालणं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची उभी आहे. म्हणजे पॅराडॉक्स काय नाही का. कवी म्हणून सुद्धा तुम्ही पहा त्या पुरुषाकडे सांगण्याची काय खुबी आहे. तर माणसाने पाठीवर चालायचं म्हणजे जे दृश्य आहे सगळं इंद्रियाने पाहणार, त्या दृश्याला पाठमोर होणं हे चालणं आहे. म्हणजे हा जो ब्रह्मानंद आहे, हा ब्रह्मानंद त्याला साधेल ज्याला इंद्रियांचं विश्व सगळं इंद्रिय रूप राहत नाही, त्याला हे साधेल पाठीवरी. मग हे जर तुला लक्षात येत नसेल तर आणखी सांगतो. म्हणाले तव मी सकळ देही. आता हा ब्रह्मानंदाचं सांगितलं त्याने. आता म्हणाले तरी मी तव सकळ देही असे येथ विचार नाही, आणि तैसेच माझ्या ठाई सकळ असे. पाहावं तर सगळीकडे मीच भरलेला आहे, दुसरं नाहीच काही. आणि इतकंच नव्हे तर सगळं माझ्यामध्ये भरलेलं आहे. बरं, सगळ्या ठिकाणी मी आहे म्हणजे मी सर्वव्यापी आहे. झालंच की नाही. बरं, मी सर्वव्यापी आहे म्हटल्यानंतर जे जे आहे ते माझ्यातच आहे. म्हणजे सर्वव्यापीत्वाला 2 दृष्टी आहेत. एक मी सगळीकडे आहे आणि सगळं माझ्यामध्ये आहे. याला महाराजांचं दृष्टांत फार अप्रतिम आहे बुवा.